काढून काढून त्याला पोखर केलं जातं आणि बाजार समितीत आला का तिथे लुटत. म्हणजे पेरणीपासून बियाणं घ्यापासून लूट सुरू आहे. माझं शेत पेरलं 4 डाव पेरा लागलं तू त्या डुकरेनं साला एवढ्या मोठ्या मातीमध्ये एवढा तुरीचा दाना दिसतेच कसा. काय अक्कल दिली रे डुकराले. पुरं तासच लंब करून टाकते रा. सरकार ह्या डुकरासारखंच आहे. बेकार आहे एकदम. डुक्कर परवडलं म्हणून साले भोसून ते कम से कम पेराच्या अगोदर तरी दाना खात आहे. हे साला हाती आल्यावर हात मारत राव. जो कापूस विकवते त्याच्याच घरी कपडे मात्र महाग नसतात आणि जो कापूस विकत नाही ज्याला लुटत त्याचे कपडे मात्र कोटात घेऊन फिरते गडी. तेव्हा पहा आता पंजाबच्या शेतकऱ्याचं 90% माल खरेदी होतं हमी भावात. 90%. अजून सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही. कदाचित ते सुरू झाले असते तर आमचे भाव सोयाबीनचे वाढले असते. सुरू करायला तयार नाहीये आणि कोणी बोलायला तयार नाही. कापसाचं शिशियाचं तेच प्रॉब्लेम आहे. काय या 2-3 दिवसात दिवाळीचे 2-3 सुट्ट्या झाल्यानंतर जास्तीत जास्त आमच्या आंदोलनाच्या अगोदर ते केंद्र जर सुरू झाले नाही तर सरळ सरळ पालकमंत्र्याच्या घरावर घेरा टाकला पाहिजे. एकत्र झालो पाहिजे. लढावं लागणार आहे. तोडावं लागणार आहे. आणि जे पार्टीच्या निष्ठावान आहे ना मी तर सांगतो बच्चूकडवर निष्ठा ठेवू नका. ते जर जमलं तर हे जमतंय. आपली तयारी आहे का सगळ्यांची? लढाव का आम्ही? जय जवान.